आळंदीमध्ये आजच्या दिवशी बऱ्यापैकी पाणी तुंबल्यामुळे भाविक आणि पोलीस अडकून पडले होते। प्रशासनाने बचाव कार्य करून या भाविक आणि पोलिसांना बचावण्यामध्ये यश मिळवलेले आहे। प्रशासनाकडून केलेल्या बचाव कार्यात जवळपास 20 पोलीस कर्मचारी आणि शेकडोनी अडकलेल्या भाविकांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित जागी नेण्यात आले। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी अविनाश परबत आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, आळंदीमध्ये भाविकांनी येऊ नये असं आवाहन केलंय। तुम्ही जर कॅमेराच्या माध्यमातून तिथली आत्ताची परिस्थिती दाखवू शकलात तर खूप बरं होईल। सर, खरं तर आपल्याला प्रेक्षकांना यापूर्वी आपण व्हिडिओ दाखवलेलेच आहे, परंतु आता सध्या जे आहे ते आपण थोडंसं आळंदीच्या थोडंसं बाहेर आलेलो, कारण की तिथं रेंजला देखील त्या प्रकारे थोडीशी अडचण होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते रस्ते जे आहेत ते प्रशासनाने बंद केले सुरक्षेच्या कारणास्तव। खरं तर आळंदीमधले चार जे पूल आहे ते पूल बंद करण्यात आलेले आहे। कोणत्याही प्रकारचा वारकरी असेल किंवा इथल्या सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवू नये यासाठी जे आहे प्रशासनाने हे पाऊल उचललेलं आहे। संपूर्ण आळंदीमध्ये जे आहे पुढचा मुद्दा पटकन विचारतो आपल्याला। आळंदीमध्ये सर्वसाधारणपणे आता किती भाविक आहेत आणि येऊ नका म्हटल्यानंतरही परिस्थिती आटोक्यात राहील का? खरं तर मुख्यमंत्र्यांनी उद्या संत तुकाराम महाराज यांची पालखी जी आहे पंढरपूरकडे प्रस्थान होणार, तर परवा दिवशी जे आहे आळंदीमध्ये माऊलींची पालखी प्रस्थान होणार आहे। परंतु यापूर्वीच आज मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना आवाहन केलेले। खरं तर उद्या जे आहे उद्या सकाळपासून आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी येत असतात। आजच आवाहन केल्यामुळे जे आहे ते वारकरी जे आहे पुण्यामध्येच मुक्कामी असणार आहे आणि वारी जी आहे पालखी आळंदी असेल देहूमधून परवा ज्या दिवशी पुण्यामध्ये दाखल होतील त्यानंतर जे आहे किंवा पुण्याच्या पुढे जे आहे ते वारकऱ्यांनी या पालखीसोबत जावं असं जे आवाहन प्रशासनाकडून असेल मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेले आहे। त्यामुळे धन्यवाद अविनाश सगळ्या तपशिलाच्यासाठी।